नमस्कार, मी स्नेहल. श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे आपल्याला भाजी काय करायची हा प्रश्न पडतो आणि त्यासाठी आज आपण इथे सांडगेची भाजी बनवत आहे. हे सांडगे आपण उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवलेले आहेत आणि याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला नक्की सांगेल. आता हे सांडगे आपण बनवण्यासाठी वाटण बनवायचे. त्यासाठी आपण कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे. आता हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि हे जे वाटण आहे हे वाटण तुम्ही 8 दिवस बनवून ठेवू शकता आणि त्या वाटणापासून तुम्ही अगदी गडबडीमध्ये पटकन भाजी बनवू शकता. हे जे वाटण आहे हे 8 दिवस आरामात फ्रीजमध्ये टिकतं आणि घाईमध्ये तुम्ही याचं भाजी बनवू शकता. या वाटणापासून खूप साऱ्या भाज्या बनवता येतात. आता हे आपण जे सांडगे घेतलेले आहेत ते प्रथम आपण थोड्याशा तेलामध्ये तळून घ्यायचे. तळून म्हणजे भाजून घ्यायचे आणि असे भाजून घेतल्यामुळे त्याची जी चव आहे ती खूप छान लागते. माझ्या या अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आता हे जे सांडगे आहेत हे आपण सर्व तेलामध्ये हलकेसे भाजून घेतलेले आहेत. ते आता काढून घेऊ आणि त्याच भांड्यामध्ये आपण आता जी आपल्याला भाजी बनवायची ती भाजी बनवून घेऊ. त्यामध्ये मी आणखीन थोडंसं तेल टाकते. आधी तेल त्यामध्ये होतं म्हणून मी थोडंसं तेल त्यात टाकलं आहे. आता कांदा टाकायचा आहे आणि जर तुम्हाला हवा असेल किंवा लसूण जर खूप आवडत असेल तर थोडासा लसूण चेचून टाकला तरीही चालेल. लसणामुळे ही भाजी आणखीन छान होते. आता मी इथे थोडासा लसूण घेतलेला आहे. हा लसूण मस्त असं चेचून घ्यायचा आणि या भाजीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. लसणामुळे ही भाजी खूप छान लागते, त्यामुळे लसूण नक्की टाका आणि जर नसेल आवडत तर नका टाकू. आता इथे आपण टॅमॅटो घेतलेला आहे. टॅमॅटोसुद्धा आपण कापून घेतला आहे आणि तो यामध्ये चांगला परतून घ्यायचा. टॅमॅटो परतून झाल्यावरती आपण त्यामध्ये जे आपलं बेसिक मसाले असतात ते मसाले तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता, कमी जास्त करू शकता. आता इथे मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, हळद टाकले आणि तिखट मसाला टाकलेला आहे. मी इथे 2च चमचे टाकले कारण ही भाजी थोडीशी फिक्की अशी चांगली लागते. जास्त जर झणझणीत केली तर ती खाऊशी वाटत नाही, म्हणून मी थोडं तिखट कमीच केलेलं आहे. आता इथे मस्त मसाले आपले तळून झाल्यावरती जे वाटण आपण बनवून घेतलं आहे, मी हे 8 दिवसाचं वाटण बनवलेलं आहे, त्यामुळे मी चमच्याने इथे जेवढा हवं आहे तेवढंच ह्याच्यामध्ये वाटण टाकते. बाकी वाटण मी फ्रीजमध्ये तसंच ठेवून देते आणि जेव्हा कधी सकाळी डब्याची घाई असते किंवा इमर्जन्सी आपल्याला जर पाहुणे वगैरे आले तर अशा वेळेस हे वाटण आपल्याला उपयोगी पडतं. आता हे वाटणसुद्धा चांगलंसं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्यामुळे वाटण आणखीन चांगलं शिजायला मदत होते. आता हे परत एकदा चांगलंसं परतून घ्यायचं आहे आणि चांगलं तेल सुटायला लागलं आहे त्याला. आता त्यामध्ये थोडंसं जे आपण सांडगे घेतलेले आहेत ते सांडगे टाकायचे. परत एकदा परतून घ्यायचं आणि एका बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं. या भाजीला शक्यतो पाणी गरमच टाका. जे आपलं मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे, गरम पाणी, आणि ते टाकून यामध्ये चांगलं असं हलवून घेतलं आहे. आता यामध्ये आपण मीठ आधीच टाकलेलं आहे, त्यामुळे मी इथे कुकरचं झाकण लावते आणि याला 2 शिट्ट्या घेते आणि 2 शिट्ट्यांमध्ये आपली ही भाजी झटपट अशी तयार होते. त्यामुळे एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा. मस्त अशी ही आपली चमचमीत अशी सांडगेची भाजी इथे तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही भाजी तुम्ही टिफिनला पण देऊ शकता किंवा अगदीच जर घरामध्ये काही नसेल, इमर्जन्सीसाठी जर आपल्याला भाजी नसेल तर मग अशी भाजी तुम्ही पटकन बनवू शकता. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये असे सांडगे आपण बनवून ठेवायचे
आणि मग पावसाळ्यामध्ये कधी बाहेर खूपच पाऊस असला की आपल्याला असे हे सांडगे